नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओत इयत्ता 7वीच्या मराठी नवीन पाठ्यपुस्तकातील दुसरा पाठ सुगरणीचा खोपा या पाठाचे वाचन करणार आहोत. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. तर आता पाठ वाचनास सुरुवात करूया. पाठ दुसरा, सुगरणीचा खोपा. लहानपणी शाळेला सुट्टी असली की मी आईसोबत शेतात जायचो. शेतात गेल्यावर मी आईला कामात मदत करायचो. माझी आई पाठीला मोठी ओटी बांधून कपाशी वेचायची. मी कपासाची पेंबडे वेचून ओटीत टाकायचो. आई गवत निंदायची तेव्हा मी गवताचे पुंजे बंधाऱ्यावर फेकायचो. हिरवीगार झाडे, झाडावरील पक्ष्यांचा किलबिलाट मला मोहिनी घालीत असे. जांभळं आणि चिंचेची झाडं तर माझ्यासाठी पर्वणीच होती. ज्वारीच्या पानांची सळसळ आणि झरातल्या पाण्याची खळखळ माझे लक्ष वेधून घेत असे. ज्वारीचे पिवळे धमक कणीस आणि त्यातील दाणे, कपाशीची पांढरी शुभ्र बोंड आणि लाल भडक फुलं मला खूप आवडत असत. माझा खास आवडता रानमेवा होता चवळी. मुगाच्या हिरव्या लुसलुशीत शेंगा या सर्वांसोबतच ती एक घटना मला आजही आठवते. मी असाच एकदा आईसोबत शेतात गेलो होतो. आई तिच्या कामात गुंतली होती. फिरता फिरता मी शेताच्या कोपऱ्याकडे गेलो. त्या कोपऱ्यात एक जुनी विहीर होती. त्या विहिरीभोवती हिरव्यागार झाडांची गर्दी होती. विहिरी शेजारी बोरीचे झाड होते. त्या डेरेदार झाडाच्या काही फांद्या विहिरीत झुकलेल्या होत्या. जणू त्या फांद्या विहीर झाकण्याचा प्रयत्न करीत होत्या. फांद्यावर सुगरणीचे सुंदर खोपे, त्या फांद्यावर झुलणारे हे गवताचे महाल पाहून मला खूपच आनंद झाला. त्या झुलणाऱ्या मनोऱ्यामध्ये सुगरण अलगद घुसायची, भुर्रकन बाहेर यायची. त्या झाडावर सुगरणीची जास्तच वर्दळ होती. मी स्तब्ध होऊन त्यांची गंमत पाहत राहिलो. चोचीत गवताचे पाते घेऊन सुगरण यायची. मोठ्या कुशलतेने आपल्या अणकुचीदार चोचीने घरटे विणायची. सर्वत्र तेच दृश्य होते. आता शेतातील माझे एकमेव आकर्षण होते ते सुगरणीचे खोपे. शेतात आलो की मी त्या खोप्यांकडे तासनतास पाहत राहायचो. त्या सुगरणीचे निरीक्षण करत राहायचो. त्या खोप्यामध्ये कशा जातात, का जातात, खोप्यामध्ये काय असेल याबद्दल माझ्या मनात प्रचंड कुतूहल होते. त्या खोप्यामध्ये काय असावे या उत्सुकतेपोटी एक दिवस मी ते जाणून घेण्याचे ठरविले. मी एक लांब काठी घेतली. त्या काठीच्या एका टोकाला तारेचा कोडा बांधला. विहिरीच्या आतल्या भागात लोंबकळणारी एक फांदी आकोड्यात अडकवली. त्यावेळी मला फार आनंद झाला. मी ती फांदी ओढू लागलो. मी हळूहळू ती फांदी ओढली. त्या फांदीला लटकणारा एक खोपा माझ्या हाती लागला. सुगरण ज्या नळीसारख्या लांबोळ्या भागातून आत जायची त्याच मार्गातून मी माझा हात अलगद आत घातला. तर काय अचंबा, माझ्या हाताला चक्क अंडी लागली. तेव्हा मला यामागचे रहस्य कळले. सुगरणीची किलबिल खूप वाढली. मुलांनो, तुम्हाला रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका आणि अशा नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. आता वाचूया पुढील पाठ. बऱ्याच सुगरणी माझ्याभोवती फेर धरून उडत होत्या. सारख्या घिरट्या घालीत होत्या. मी त्यांचा खोपा असा ओढला म्हणून त्यांची ही तडफड सुरू होती. उत्साह आणि आनंदाच्या भरात मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत होतो. 2 सुगरणींनी नंतर माझ्या डोक्यावर जोरदार धडक दिली. त्यावेळी मी भानावर आलो. मी खोप्यातून हात बाहेर काढला. अलगद त्या फांदीला पूर्वस्थितीत नेऊन सोडले. ती फांदी पुन्हा तारेच्या कोट्यात अडकवली. खोप्याला आणि खोप्यातील अंड्यांना कुठल्याही प्रकारची इजा पोहोचणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेतली. अजूनही त्या सुगरणी शांत झाल्या नव्हत्या. त्यांचे आकांड तांडव सुरूच होते. थोड्या वेळाने काही सुगरणी खोप्यावर बसू लागल्या. मी तेथून चालता झालो. घडलेला सगळा प्रकार मी आईला सांगितला. तेव्हा ती माझ्यावर जाम भडकली. तिने मला त्या खोप्यांना पुन्हा हात न लावण्याची तंबी दिली आणि मला समजावीत ती म्हणाली, "अरे बाळा, पक्ष्यांच्या जीवाशी असे खेळू नये. आपल्या अंड्यांना आणि पिलांना कुणी हात लावू नये
कुणी इजा करू नये म्हणूनच ते अशा सुरक्षित ठिकाणी घरटी करतात. त्यांच्या जीवाशी खेळण्याचा आपल्याला कुठलाही अधिकार नाही. ही पाखरं रानाची लेकरं आहेत. ती आपल्याला आनंद देतात. मग आपण का म्हणून त्यांना दुःख द्यावं? दुसऱ्या दिवशी कष्टी मनानेच मी तिकडे गेलो. जरा लांबूनच त्या खोप्याकडे पाहू लागलो. तो एक खोपा सोडून सर्व खोप्यामध्ये सुगरणीची ये-जा नियमित सुरू होती. त्या खोप्यात आज मात्र सुगरण घुसलीच नाही. हे पाहून मला फार दुःख झाले. काही दिवस असेच गेले. काही दिवसांनी इतर खोप्यामध्ये पिलांचा आवाज येऊ लागला. अजूनही त्या खोप्याकडे सुगरण फिरकली नाही. काही दिवसांनी इतर खोप्यामधील पिलं मोठी झाली. ती पिलं उडाली सुद्धा. अजूनही त्या खोप्यात सामसूम होती. तेव्हा मला आईच्या बोलण्यातील तथ्य कळले. आता सर्वच खोपे सामसूम झाले होते. किलबिलही थंडावली होती. काही दिवसांनी खूप आग्रहानंतर आईच्या पूर्व परवानगीने मी तो खोपा काढून घेतला. तो खोपा जपून अलगद घरी आणला. त्याला छान रंग दिला, सजवला. मी तो खोपा छताला टांगला. कागद आणि परांची एक सुगरण तयार केली. ती सुगरण त्या खोप्यावर ठेवली. अजूनही तो खोपा माझ्या हृदयात झुलत राहतो. त्याची आठवण झाली की मनामध्ये चलबिचल होते. त्या खोप्यावरील सुगरण जणू माझ्याशी बोलते. तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो. या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर अशोक कोळी. आता पाहूया या पाठाचे लेखक डॉक्टर अशोक कोळी यांचा थोडक्यात परिचय. डॉक्टर अशोक कोळी यांच्या अनेक कादंबऱ्या, कविता संग्रह, अशान असं होतं, आत्मकथन, जागले, नाटक आणि तावडी बोली अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. भारत सरकारचे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार, वि. स. खांडेकर उत्कृष्ट साहित्य, ग्रामीण साहित्य, मृत्युंजयकार, शिवाजी सावंत कादंबरी पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत. विभागीय साहित्य संमेलनाची विविध पदे त्यांनी भूषविली आहेत. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.